नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. भारत आणि आफ्रिका संपूर्ण जगासाठी आर्थिक गुंतवणुकीचं आशास्थान, पंतप्रधानांचं प्रतिपादन. सकल राष्ट्रीय उत्पादनात रस्ते, जलवाहतूक आणि महामार्ग विभागाचं किमान 2% योगदान असेल, नितीन गडकरी. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपाची सत्ता येणार, रावसाहेब दानवे. जम्मू काश्मीरमधल्या उधमपूर दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार अबू कासिमला आज पहाटे भारतीय सुरक्षा दलाकडून कंठस्नान. देशभरातून आतापर्यंत 1,20,000 मेट्रिक टन डाळ जप्त. 21 घाऊक बाजारपेठांमध्ये तूर डाळीच्या दरात घट. आणि कृषी क्षेत्राचा शाश्वत विकास करून 2019 पर्यंत राज्याला दुष्काळमुक्त करण्याचं सरकारचं उद्दिष्ट, मुख्यमंत्री. पाहूया सविस्तर वृत्त. भारत आणि आफ्रिका हे आज संपूर्ण जगासाठी आशास्थान असून दोन्ही राष्ट्रांच्या नैसर्गिक भागीदारीचा उभयतांना लाभ होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. भारत आफ्रिका मंच परिषदेचा आज समारोप झाला. यानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भारत आणि आफ्रिकेचं नातं नैसर्गिक आणि पारंपरिक आहे. हे संबंध पुढे नेत परस्पर व्यापार आणि गुंतवणुकीला प्राधान्य देऊन आर्थिक विकास साधायला हवा, असंही मोदी म्हणाले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं, हवामान बदलाच्या संकटाशी सामना आणि आंतरराष्ट्रीय दहशतवाद या मुद्द्यांवर पंतप्रधानांनी भर दिला. दहशतवादाचं आजचं रूप बघता त्याचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याशिवाय पर्याय नाही, असंही मोदी म्हणाले. भारत आणि आफ्रिकेनं सागरी सुरक्षेवरही भर द्यायला हवा, असंही त्यांनी सांगितलं. या परिषदेसाठी यंदा प्रथमच 54 आफ्रिकी देशांचे राष्ट्रप्रमुख भारतात आले. त्यामुळे संपूर्ण आफ्रिका खंडाचं प्रातिनिधिक रूपच परिषदेत मांडता आलं, असं समाधान मोदी यांनी व्यक्त केलं. या कार्यक्रमात मोदी आणि आफ्रिकी राष्ट्रप्रमुखांच्या हस्ते परिषदेविषयीच्या टपाल तिकिटांचं आणि विशेष नाण्यांचं प्रकाशनही करण्यात आलं. त्याआधी भारत आणि आफ्रिकेनं आपलं संयुक्त निवेदन जारी केलं. लष्कर ए तोयबाचा म्होरक्या आणि जम्मू काश्मीरमधल्या उधमपूर दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार अबू कासिम याला आज पहाटे भारतीय सुरक्षा दलांनी कंठस्नान घातल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. पाकिस्तानचा रहिवासी असलेला कासिम जम्मू काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यात खांदीपुरा गावात लपल्याची खबर लागताच भारतीय लष्कर, पोलीस आणि निमलष्करी दलांनी काल मध्यरात्री कारवाई सुरू केली. सुरक्षा दलांनी खांदीपुराला घातलेला गराडा तोडून पळताना झालेल्या चकमकीत अबू कासिम ठार झाला, मात्र त्याचे साथीदार पळून गेले. जम्मू काश्मीरमध्ये गेल्या 3 वर्षात झालेल्या निरनिराळ्या दहशतवादी कारवायांमध्ये अबू कासिम उर्फ अब्दुल रहमानचा हात होता. देशात विविध राज्यात डाळींच्या साठेबाजीवर छापासत्र सुरूच असून आतापर्यंत 1,20,000 मेट्रिक टन डाळ जप्त करण्यात आली आहे. या कारवाई अंतर्गत आतापर्यंत 9,304 ठिकाणी छापे टाकण्यात आले. 19 ते 29 ऑक्टोबर या कालावधीत देशातल्या 21 घाऊक बाजारपेठांमध्ये तूर डाळीच्या भावात घसरण झाली आहे. तूर डाळीचा भाव किरकोळ बाजारात मुंबई 173 रुपये तर नागपूरमध्ये 130 रुपये प्रति किलो इतका खाली आला आहे. कृषी क्षेत्राचा शाश्वत विकास करून 2019 पर्यंत राज्याला दुष्काळमुक्त करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. एका खासगी वृत्तवाहिनीनं मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून मार्च 2016 पर्यंत 5,000 गावं जलयुक्त करण्याचा सरकारचा निर्धार आहे, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं वर्षभरात 8,000 कोटी रुपयांची मदत केली आहे. तसंच 1 लाख शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याकडे उद्योजकांचा कल वाढला आहे. वर्षभरात राज्यात 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. येत्या 5 वर्षात सकल राष्ट्रीय उत्पादनात आमच्या मंत्रालयाचं किमान 2% योगदान असेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते, जलवाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. अनेक प्रकल्पांसाठी निधीची काहीही अडचण नसून रखडलेले रस्ते, बांधणी प्रकल्प वेगानं पूर्ण होत आहेत, असंही गडकरी म्हणाले. नवे प्रकल्प सुरू करताना आर्थिक क्षमता आणि कंत्राटदारांवर कालमर्यादा घालणं या दोन्ही बाबी लक्षात ठेवल्या जातील, असंही त्यांनी सांगितलं. सध्या देशात रोज 18 किलोमीटर रस्ते बांधणीचं काम सुरू असून हे दररोज 30 किलोमीटरपर्यंत पुढे नेण्याचं आमचं उद्दिष्ट आहे, असंही गडकरी म्हणाले. संसदेच्या आगामी अधिवेशनात रस्ते सुरक्षा विधेयक मांडलं जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. देशातल्या 12 महत्त्वाच्या बंदरांचं विकास काम समाधानकारक असल्याचंही गडकरी म्हणाले.
सागरी दृष्टीनं महत्त्वाचा देश म्हणून भारताचा नावलौकिक करण्यासाठी एप्रिल 2016 मध्ये सागरी भारत शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या मेक इन इंडिया प्रकल्पाअंतर्गत सागरी गुंतवणुकीसाठी भारतात गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा या शिखर परिषदेचा उद्देश आहे, अशी माहितीही गडकरी यांनी आज दिली. राज्यातल्या 67 नगरपंचायतींपैकी 50 नगरपंचायती तसंच कल्याण, डोंबिवली आणि कोल्हापूर महानगरपालिकांवर भाजपाची सत्ता येणार असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पत्रकारांशी ते आज बोलत होते. दोन्ही महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढत आहे, याचा भाजपावर कुठलाही परिणाम होणार नाही असंही त्यांनी सांगितलं. भाजप आणि शिवसेना हे दोन्ही वेगळे पक्ष असल्यानं दोघांचीही विचारसरणी वेगळी असू शकते, मात्र सरकार चालवताना दोन्ही पक्षात मतभेद नसल्याचं दानवे यांनी यावेळी स्पष्ट केलं. माझगाव डॉक इथल्या जहाज बांधणी केंद्रात तयार करण्यात आलेली कलवरी ही पाणबुडी अंतिम चाचण्यांसाठी समुद्रात सोडण्यात आली. या पाणबुडीच्या आता अनेक कठोर चाचण्या होणार असून त्या यशस्वी झाल्यावरच ती नौदलात समाविष्ट केली जाईल. अत्याधुनिक शस्त्र आणि विनाशक उपकरणांनी युक्त असलेली कलवरी युद्धनौकेसारखी काम करेल. या पाणबुडीवरून शत्रूच्या जहाजांना भेदणारी क्षेपणास्त्र सोडता येतील अशी माहिती माझगाव डॉकच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. याआधी भारतीय नौदलात कलवरी नावाची पाणबुडी होती. त्या पाणबुडीच्या स्मृतीनिमित्त नव्या पाणबुडीचं नाव कलवरी असं ठेवण्यात आलं आहे. राज्य शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित मुलाखत शृंखलेत आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर दीपक सावंत आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. सर, 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. आपण वर्षपूर्ती म्हणतो, प्रत्यक्षात 10 महिने झालेले आहेत आपल्याला पूर्ण हे चार्ज घेऊन. 10 महिने किंवा वर्ष हा निश्चितच कमी कालावधी आहे, पण जेव्हा तुम्ही हा जबाबदारी स्वीकारली तेव्हा जी आव्हानं तुमच्या पुढे होती, जे कन्सर्न तुमच्या मनात होते, या वर्षभराच्या जे महत्त्वाची कामं किंवा तुम्ही धोरणं आखलीत त्याबद्दल काय सांगता? निश्चितच 10 महिन्याचा कालावधी आपण सांगितल्याप्रमाणे हा कमी आहे, पण या 10 महिन्यामध्ये खूप काही करायचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर. माझ्यासमोर सर्वात मोठी समस्या होती ती डॉक्टरांची रिक्त पदं. बरोबर. मोठ्या प्रमाणावरती डॉक्टरांची रिक्त पदं या विभागात होती आणि गेले काही वर्ष त्याच्यावरती कोणीच फारसं काळजीपूर्वक पाहिलं नव्हतं. तर एक स्वतंत्र निवड मंडळ स्थापून ही पदं भरण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर साधारणपणे 1400 ते 1600 पदं भरल्यानंतर आपण सरकारकडे 4% जी पदं, एकूण पदाच्या पैकी 4% पदं भरायचा जो काही नियम होता त्याच्या शिथिलता आणण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांकडे प्रयत्न केले आणि त्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि ती देखील पदं 469 पदं जवळजवळ मला भरण्यासाठी परवानगी दिली. आणि त्याचबरोबर वॉक इन इंटरव्ह्यू, बरोबर, हे एक मोठं आमचं उद्दिष्ट होतं की डिग्री घेऊन आलेल्या माणसाला नोकरी देणं. बरोबर. म्हणजे एक तर रोजगार, म्हणजे पदवीधरांना एक रोजगार पण मिळू शकतो, त्या पद्धतीने आपण ते केलं. दुसरं महत्त्वाचं शिव आरोग्य सेवा. ग्रामीण दुर्गम भागामध्ये आज स्पेशालिस्ट जायला तयार नाहीयेत. बरोबर आहे. पण मुंबईतले स्पेशालिस्ट त्या ग्रामीण भागातल्या, म्हणजे सेमा डोह, अमरावती मेळघाट आपल्याला सर्वांना माहिती आहे, कुपोषणासाठी तिथे खूप कुपोषित बालक आहेत. तर ह्या भागामध्ये जिथे इंटरनेट फॅसिलिटी नाहीये, जिथे मोबाईल लागत नाहीये, अशा ठिकाणाहून डॉक्टरांची संपर्क होणे अतिशय दुरापास्त होतं. पण मग व्हीसॅट टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तिथल्या पेशंटच्या हृदयाचे ठोके माझ्या मुंबईतल्या बसलेल्या पॅनलने ऐकले आणि त्यांना ट्रीटमेंट दिली. निश्चित सर, आपण जसं म्हणालात की या 10 महिन्यात किंवा वर्षभरात आपण या गोष्टी आपण सुरू केलेल्या आहेत. जेव्हा तुम्ही आदिवासी आणि दुर्गम भागाचा उल्लेख केला तर फार दूर जायची गोष्ट नाही. मुंबईपासून ठाणे जिल्हा फार दूर नाही आहे. तिथे सुद्धा आपल्याला आरोग्याच्या गंभीर समस्या त्यांच्या जाणवतात. मुळात तिथे इन्फ्रास्ट्रक्चर नाही. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठीचं जे इन्फ्रास्ट्रक्चर, रोड्स असेल किंवा वीज असेल, तेही तिथे पोहोचलेलं नाही आहेत. कुपोषणाचा प्रश्न आहे. ह्यासाठी आपण काय उपाय केलेले? आपण वाडा, मोखाडा, ठाणा या भागाचा आपण उल्लेख केलात. हा भाग खूप माझ्या जवळचा आहे आणि गेली काही वर्ष मी जिथे काम करतोय तर या भागातल्या मध्ये तज्ज्ञ डॉक्टर जात नाहीत. बरोबर. तर खासगी हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण तिथे वैद्यकीय शिबिरे केली, लहान मुलांची शिबिरे केली, मानव विकास तर्फे आपण काही डॉक्टरांना ठराविक कालावधीत बोलवलं आणि त्यांच्याकडनं गर्भवती मातांची तपासणी करून घेतली, मुलांची तपासणी करून घेतली आणि कुपोषणाचं प्रमाण कसं खाली येईल याच्यावरती मॉनिटरिंग केलं.
मदर अँड चाइल्ड ट्रॅकिंग सिस्टीम आपण सुरू केली. मेळघाटामध्ये याच्यावरती एक प्रायोगिक तत्वावरती आम्ही पायलट प्रोजेक्ट घेतला होता की प्रत्येक माता जी पुढच्या 3 महिन्यामध्ये डिलिव्हर होणार आहे तिची ड्यू डेट, तिने 7व्या महिन्यामध्ये टिटॅनसचं इंजेक्शन घेतलं की नाही, तिला हिमोग्लोबिन तिचं वाढलं की नाही, तिला आवश्यक असलेला ब्लड ग्रुप आपल्याकडे उपलब्ध आहे की नाही, इतक्या मायन्युटली बघून ती माता ही आशा वर्कर तर्फे किंवा पाडा स्वयंसेवक किंवा आणखीन तत्सम घटकांतर्फे मॉनिटर केली गेली आणि मेडिकल ऑफिसरनी तिची चेकअप केलं. जर समजा ती डिफिकल्ट लेबरमध्ये जाणार असेल तर तिला देखील धारणीसारख्या ठिकाणी घेऊन जाऊन आपण तिचं सोनोग्राफी करून घेतलं आणि तिला डिफिकल्ट लेबरमध्ये जाणाऱ्या मातेला आपण 7 दिवस अगोदर ऍडमिट करून घेतलं. हे सगळं करत असताना त्या मातेची डिलिव्हरी सुखरूप कशी होईल याच्याकडे लक्ष दिलं. तिलासाठी वात्सल्य म्हणून जी आमची संकल्पना आहे आणि मुलाला आणि मातेला घरपोच पोहोचवण्यासाठी जी ॲम्ब्युलन्स सेवा आहे ती देखील वापरण्यात आली. तर असं सगळं करत असताना मला पहिले 2 महिने रिझल्ट मिळाला नाही. हे जानेवारी संकल्पना मांडली, पण मात्र गेल्या 3 महिन्यामध्ये जो माता मृत्यू दर होता तो 0वरती मेळघाटचा आला. हीच संकल्पना भिवंडी, वाडा, मोखाडा या भागामध्ये आपण वापरणार आहोत आणि खरोखरच माझ्या अधिकाऱ्यांचं मी कौतुक करेन की त्यांनी खूप चांगला सहकार्य मला केलं. सर, कुठेतरी या बाबतीत ट्रॅकिंग तुम्ही वापरलेलं आहे की ट्रॅकिंगमध्ये रुग्णांचं असेल, जसं आपण म्हणालात की महिला ज्या कुपोषित महिला असतील, गरोदर असतील, त्यांचं आपण हे केलं. औषधांचं ट्रॅकिंग किंवा ज्या सुदैवाने या काळात जेवढ्या काही ताप किंवा स्वाईन फ्लू असेल, काही असेल, औषधं पोचली नाही तसं झालं नाही, औषधांचा पुरवठा तिथे व्यवस्थित झाला, त्यासाठी एक ट्रॅकिंग सिस्टीम आपल्याला लागते. म्हणजे रुग्णांची असेल किंवा औषधांची असेल, त्या बाबतीत काय संकल्पना आपण राबवल्यात? आपल्याकडे ई औषधी म्हणून एक प्रणाली आहे की माझ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात, माझ्या रुरल हॉस्पिटलमध्ये किंवा माझ्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये औषधं किती आहेत, त्यांचा साठा किती आहे याची माहिती मला मिळू शकते. मी जर समजा क्लिक केलं तर अमुक अगदी दूरगामी, अगदी दूरची म्हणजे जिथे इंटरनेट नाहीये अशा ठिकाणच्या मेडिकल ऑफिसरला सांगितलं जाते की दर 3 दिवसांनी तुझा जिथे इंटरनेट आहे ते जाऊन तुझा डाटा लोड कर आणि मग त्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. जर समजा त्याच्याकडे एक्सेस औषधं असतील आणि ही एक्सेस औषधं दुसऱ्यांना कोणाला हवी असतील तर त्यांनी तिथे अप्लाय करायचं आणि त्याला ती औषधं मिळू शकतात. त्यामुळे कुठेही औषधांचा तुटवडा नाहीये, कुठेही अँटी स्नेक वेनमचा तुटवडा नाहीये, कुठेही अँटी रेबिसचा तुटवडा नाहीये. या बाबतीमध्ये आम्ही खूप काळजी कसोशीने घेतली, नाहीतर सर्पदंशाने मृत्यू अनेक झाले असते. फक्त तो रुग्ण आमच्यापर्यंत ठराविक वेळेत येणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी आमची 108 ही ॲम्ब्युलन्स सेवा आहे आणि ही सेवा अतिशय चांगल्या रीतीने काम करते आणि जवळजवळ 4.5 लाखाहून अधिक रुग्ण यांनी आजपर्यंत वाहिले आणि अनेक रुग्णांच्या, अनेक गर्भवती मातांच्या डिलिव्हरी देखील झाल्या. बरोबर. सर, टेलिमेडिसिन हा संकल्पना अजून आपल्याकडे तितकी रुळली असं आपल्याला वाटतं? टेलिमेडिसिनचे फायदे किंवा तोटे किंवा आपण काय इम्प्रूव्हमेंट त्याच्यात टाकते? कारण मुळात जेव्हा तुम्ही ग्रामीण भागात जातात, शेवटच्या रुग्णापर्यंत तुम्हाला पोहोचायचं असतं. टेलिमेडिसिन जगभरात हा चांगल्या पद्धतीने वापरला गेलेला आहे. राज्यात काय वाटतं आपल्याला त्याच्याबद्दल? राज्यामध्ये शिव आरोग्य सेवेच्या माध्यमातून आपण ही योजना सेमाडोह या भागातून आपण राबवली गेली. मात्र आता ती योजना, त्याला सक्सेस मिळाल्यानंतर ती योजना इतर 5 जिल्ह्यात देखील आपण राबवतोय. त्याच्यामध्ये ठाणे जिल्ह्यातला ग्रामीण भाग आहे, पालघर पासून तर खोडाळ्यापर्यंत. त्याचबरोबर नंदुरबारमधील अक्कलकुवा धडगाव आहे, नाशिकमधील सुरगाणा पेठ आहे, अमरावतीमधील मेळघाट आहे. अशा सर्व भागात आणि जळगाव मुख्यत्वे करून की जिथे जिथे आदिवासी लोकसंख्या आहे, जिथे जिथे डॉक्टर जायला तयार नाही, आमच्या विशेषज्ञांची सेवा मिळत नाही, तिथून ते पेशंट PHCला येतील आणि PHCच्या द्वारे त्यांचं घसा तपासला जाईल, त्यांचे डोळे तपासले जातील, त्यांचं ECG काढला जाईल आणि त्याचा रिअल टाईममध्ये रिपोर्ट आपल्या मॉनिटरच्या स्क्रीनवरती दिसेल आणि इकडून डॉक्टर त्यांची निदान देईल. 3 सर महत्त्वाचे कार्यक्रम होते. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम होता, राष्ट्रीय कुष्ठरोग निवारण होतं आणि राष्ट्रीय आयोडीन न्यूनता विकार केंद्र. या 3 महत्त्वाकांक्षी प्रकल्प होते. कुष्ठरोगांच्या प्रती अजूनही कुष्ठरोग कितपत आपण त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यात यश मिळालेलं आहे किंवा अजूनही रुग्ण आढळतात का? आणि त्या रुग्णांना शोधण्यासाठी ते रुग्ण शोधणं, कारण ते काही वेळा समाजात असल्यामुळे बाहेर येत नाहीत, त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जात नाहीत, त्या दृष्टीने आपण काय केलंय? ज्यावेळी मी पदभार सांभाळला त्यावेळी पहिल्याच अधिवेशनामध्ये या विषयाचा प्रश्न होता की कुष्ठरोगांची संख्या वाढली आहे.
मी त्याच्या डिटेलमध्ये गेलो आणि ठाण्याच्या काही ग्रामीण भागामध्ये, पालघरच्या काही ग्रामीण भागामध्ये, वसई, विरार ह्या भागामध्ये थोडेसे कुष्ठरोगी वाढलेले दिसले. याचा इन्क्युबेशन पिरियड जास्त असल्यामुळे ते रुग्ण पटकन सरफेसवरती येत नाही. बरोबर. त्यासाठी आम्ही कुष्ठरोग शोधा ही मोहीम राबवली आणि आमची पथकं कुष्ठरोग्यासाठी काम करणारी जी आमची स्वयंसेवक आहेत त्या स्वयंसेवी संस्थांना पण सांगितलं, आवाहन केलं की तुम्ही देखील गावापाड्यापर्यंत जा आणि कुष्ठरोगी शोधून काढा. त्याला तुम्ही सोशल स्टिग्मा म्हणून त्याला वाटता कामा नये. बरोबर आहे. त्याची मानसिकता समजून घ्या. बरोबर. त्याला तुम्ही समजून घ्या आणि त्याला औषध कसं वेळेवरती मिळेल आणि त्याला रेग्युलर तो औषध कसं घेईल याच्यावरती लक्ष द्या. अशी मोहीम साधारणपणे महाराष्ट्रभर आता आपण सुरू केलेली आहे. दुसरं आपण सांगितलं की अंधत्व आणि आयोडीन. असं नेहमी म्हटलं जाते की सरकारी डॉक्टर काम करत नाहीत. माझा अनुभव फार वेगळा आहे. राष्ट्रीय अंधत्व निर्मूलनाच्या मधून आम्ही एक कार्यक्रम राबवला की सर्व जिल्ह्यातून कॅटरॅक्टची म्हणजे मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया होणं अत्यंत आवश्यक आहे. मी 5,000चं टार्गेट दिलं होतं. हे 5,000 टार्गेट स्पॉटलेस टार्गेट असावं म्हणून सावधपणे मी 5,000चं टार्गेट दिलं होतं. पण मात्र माझ्या डॉक्टरांनी 3 दिवसात हे टार्गेट पूर्ण केलं आणि 7 दिवसाच्या शेवटी 15,000हून अधिक शस्त्रक्रिया ज्या स्पॉटलेस होत्या, ज्याच्यामध्ये कुठलंही कॉम्प्लिकेशन झालं नाही, अशा आमच्या डॉक्टरांनी तिप्पट झाल्या. 5,000 म्हणजे सरकारी डॉक्टरांकडनं जर कामाची अपेक्षा केली, त्यांना कामाला लावलं तर निश्चितपणे ते चांगलं डिलिव्हर करू शकतात. मुंबईत ते उदाहरण आहे. मुळात डॉक्टर दुसरं म्हणजे ज्याला अर्बन पुअर म्हणतो आपण, त्याला की आपण ग्रामीण भागाबद्दल बोललो तिथे आपण पोहोचतोय. अर्बन पुअर हा जो शहरी गरीब जो वर्ग आहे हा खूप मोठा आहे आणि वाढतं शहरीकरण आहे त्यातला अपरिहार्य घटक आहे. त्यांच्यापर्यंत अफोर्डेबल मेडिसिन किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचणं, पूर्ण आरोग्य सेवा हे कितपत आव्हानात्मक वाटतं आपल्याला. पण मुंबईचं जरी उदाहरण घेतलं तरी आपल्याला अर्बन पुअरची संख्या इथे वाढताना दिसते. विशेषतः शहरी भागाच्या बाजूला पेरी अर्बन भाग खूप वाढतोय की त्याच्यामध्ये कॉर्पोरेशन कॅटर करू शकत नाही, जिल्हा परिषद कॅटर करण्यासाठी काकू करते किंवा PHC मधून पण त्यांना ट्रीटमेंट. तर अशा लोकांसाठी आपण निश्चितपणे कार्यरत आहोत आणि NHM नॅशनल हेल्थ मिशन फॉर अर्बन अशा ठिकाणी आपण PHC उभं करण्याचं ठरवलेलं आहे. याचं फंडिंग केंद्र सरकारकडनं येते, तसं राज्य शासनाचा देखील त्याच्यामध्ये हिस्सा असतो आणि हे देखील आपण करू इच्छितो की म्हणजे PHC तिथे उभी राहील, तिथे मेडिकल ऑफिसर असेल आणि लोकांना ट्रीटमेंट मिळेल. दुसरी आमची जी राजीव गांधी जीवनदायी योजना जी गेल्या सरकारने सुरू केली आहे त्याच्यामध्ये देखील आम्ही आमूलाग्र बदल करतो. आमूलाग्र बदल करताना आजचे आजार आम्ही लक्षात घेतले. कोणतीही योजना असेल तर त्याच्यामध्ये कालांतराने बदल हे अपेक्षित आहे आणि त्याच्यात परिवर्तन देखील अपेक्षित आहे. लोकांचे एखादी योजना सक्सेस झाल्यानंतर लोकांच्या डिमांड देखील वाढतात. आम्ही आता नी जॉईंट रिप्लेसमेंट, हिप जॉईंट रिप्लेसमेंट, 1 स्टेंटच्या ऐवजी 3 स्टेंट, ट्रिपल वेसल ब्लॉक असेल तर 3 स्टेंट, त्याचबरोबर ह्या नी जॉईंट रिप्लेसमेंट, हिप जॉईंट रिप्लेसमेंट नंतर फिजिओथेरपी हे देखील आपण हे करतोय. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना या राजीव गांधी योजनेच्या कक्षेत आणून त्यांना देखील आपण ट्रीटमेंट करतोय. म्हणजे तिकडे रेशन कार्डचा कोणताही प्रकारचा अगदी व्हाईट रेशन कार्ड असेल आणि तो आत्महत्याग्रस्त भागातला शेतकरी असेल तर त्याला निश्चितपणे ट्रीटमेंट मिळेल. त्याचबरोबर आमची नवीन एक महत्वाकांक्षी योजना आहे की ज्याचं महाराष्ट्रामध्ये ऍक्सिडेंट होईल त्याला 3 दिवसाचं इन्शुरन्स कव्हर म्हणजे त्याच्या पहिले 3 दिवसाची जबाबदारी इन्शुरन्सच्या द्वारे राज्य शासन घेण्याच्या विचारात आहे. हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे पण निश्चितच आपल्याला याच्यात यश मिळेल. सर, आपण जेव्हा आता शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाबद्दल बोलतो की मानसिक आरोग्य ही फार महत्वाची गोष्ट आहे. आपल्या पहिल्या अजेंड्यामध्ये होतं की मेंटल हॉस्पिटलचे रिफॉर्म्स, तेही महत्वाचं आहे. त्याकडे नंतर जाऊया. पण जे आत्महत्याग्रस्त कुटुंब आहेत शेतकऱ्यांच्या याच्यातली त्यांचं मानसिक समुपदेशन करणं हे सुद्धा आरोग्य विभागाचीच ती एक जबाबदारी आहे. त्या दृष्टीने काही प्रयत्न आपण केलेत का? कारण यावेळी दुष्काळ इतका हे होता, दुष्काळ सदृश परिस्थिती होती, दुष्काळाचं वातावरण होतं, आत्महत्यांच्या काही घटनाही आपण बघितलेल्या आहेत. त्या दृष्टीने काय केलं आपण? आम्ही 2 जिल्हे पायलट प्रोजेक्टसाठी घेतले. एक धाराशिव म्हणजे उस्मानाबाद आणि दुसरा यवतमाळ. माझी अशी संकल्पना याच्या मागची अशी होती आणि ते मुख्यमंत्र्यांनी देखील पटली की आशा वर्कर जे आमच्या असतात या त्या विभागातले एक महत्वाचा घटक म्हणून काम करतात. त्यांना प्रत्येक घराची माहिती असते.
कोणत्या घरामध्ये चुलीवरती अन्न शिजते, कुठलं कुटुंब उपाशी आहे किंवा कुठल्या माणसाला काय मानसिक प्रॉब्लेम आहेत किंवा कोणत्या परिस्थितीत जगतोय हे तिला माहिती असते. तर तिला आपण ट्रेन करायचा. मेडिकल ऑफिसर, आरोग्य सेविका, आशा वर्कर अशा प्रकारची एक टीम बनवली आणि त्यांना घरोघरी त्यांना एक क्वेश्चनर तयार करून दिला आणि त्या क्वेश्चनरच्या माध्यमातून अशा प्रकारचे टू बी ऑर नॉट टू बी, मी आता जगावं किंवा मरावं, हा ज्यावेळी प्रश्न उपस्थित होतो माणसात, त्यावेळी एक थिन लाईन असते की त्या लाईनवरून जर त्याला तुम्ही मागे खेचू शकलात तर माणूस कधीच आत्महत्या करत नाही, असं फ्राईड देखील म्हणतो. खरंय. तर त्याला आपल्याला त्या बिंदूपासून त्याला मागे खेचायचं आहे. त्यासाठी आशा वर्करचा आपण वापर करूया, अशा प्रकारची एक ब्रॉड संकल्पना मांडली आणि मेडिकल ऑफिसर आमचा असेल तो त्याला मदत करेल. बरोबर आहे. आणि त्याला समुपदेशनाची गरज असेल, कारण ज्यावेळी तो रात्री घरी येतो त्यावेळी त्याला सकाळच्या सगळ्या ह्याचा परिपाक म्हणून त्याच्या डोक्यात सारखे नैराश्यपूर्ण विचार असतात. त्या नैराश्याच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी कीर्तन असेल, भजन असेल, पथनाट्य असेल, एंगेज करणं आवश्यक असेल. अशा प्रकारचा आम्ही उपक्रम सुरू केलाय आणि आम्ही याच्यामधून एका गावातले एक जरी आत्महत्या जर आम्ही अवॉइड करू शकलो तर खूप मोठं अचीवमेंट आहे. सर, तुमचं अवयव दान हा सुद्धा एक प्रकल्प मोठा होता की त्याचं आवाहन आपण आरोग्य विभागातर्फे केलं, त्यासाठी सुद्धा काही इनिशिएटिव्ह घेतला. सध्या तरी हा शहरी भागापुरता मर्यादित असू शकतो, पण त्यात काय प्रतिसाद तुम्हाला मिळालेला आहे? अवयवदान अजून आपल्याकडे अजून तितका म्हणावा तितका रुजलेला नाहीये. आपलं म्हणणं खरं आहे की अवयवदान हा प्रकार आपल्याकडे तितका रुजलेला नाही. अजूनही लोकांची मानसिकता बदलणं आवश्यक असतं की माणूस मेल्यानंतर त्याच्या अवयवाचं दान केलं तर कोणाला तरी जीवनदान मिळू शकते. ही संकल्पना राबवण्यासाठी आपण ICU आणि ICCU मध्ये जे पेशंट आहेत त्यांचे नातेवाईक जर तयार असतील तर त्यांना काउन्सिलिंग करून आपण तयार करतो. बरोबर. त्याचबरोबर अशा प्रकारच्या ICU आणि ICCUच्या बाहेर अशा प्रकारची घोषवाक्य किंवा अशा प्रकारचे पिक्टोरियल पिक्चर की जी संदेश देत आहेत की अवयवदानाकडे वळा, अशा प्रकारचे लावण्याचा प्रयत्न करतोय. आज 2 हार्ट ट्रान्सप्लांट आपल्याकडे झालेले आहेत आणि जे अवयव दान करतात भले ती मृत व्यक्ती होईल पण त्याच्या कुटुंबाला देखील काही इन्सेंटिव्ह देता येईल की नाही याच्यावरती देखील आपण विचार करतोय. आणि हे अवयव दान विशेषतः किडनी रोपण प्रत्यारोपण हे फार इझी झालंय आणि या किडनी प्रत्यारोपणासाठी राजीव गांधीमध्ये आपण त्याची क्षमता वाढवलेली आहे, म्हणजे त्याचा फंड वाढवलेला आहे आणि डोनरला देखील आपण 1 लाख रुपये त्याचं ट्रीटमेंट करण्याचं आपण प्रस्तावित केलं आहे. डॉक्टर अगदी सर जाता जाता की आगामी योजना, कारण अजून 4 वर्ष आपल्याकडे आहे, मोठा कालावधी आहे, म्हटलं तर मोठा आहे म्हटलं तर छोटाही आहे, पण कुठल्याही आरोग्य विभागासाठी निधी कमी पडू नये यासाठी केंद्राशी समन्वय असो किंवा अधिकाधिक रुग्णसेवा, प्राथमिक आरोग्य केंद्र असो, टर्शरी असो, डॉक्टरांची उपलब्धता असो, खूप गोष्टी आहेत. काय योजना आहेत आपल्या? आरोग्य खात्यात खूप मोठं काम करण्यासारखं आहे आणि ते करण्याची इच्छा आहे. सर्वात प्रथम म्हणजे मला थुंकी प्रतिबंधक कायदा करायचा आहे, कारण ज्या योगे ड्रॉपलेट इन्फेक्शनच्या द्वारे स्वाईन फ्लू सारखे आजार, MDR, XDR, TB सारखे आजार, तर तो थुंकी प्रतिबंधक कायदा मला अंमलात आणायचा आहे. दुसरा क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट, म्हणजे रुग्णांची गळचेपी थांबवण्यासाठी क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट आणायचा आहे. तिसरं महाराष्ट्रात मध्ये इमर्जन्सी मेडिकल ऍक्ट, एखादी आजार झाला, एखादी साथ आली तर आरोग्य खात्याच्या अमरेलाखाली इतर सर्व ज्या काही शासकीय निमशासकीय प्रशासन आहेत त्यांनी सुयोग्य पद्धतीने याचं मार्गक्रमण करावी, त्याच्या उपचार पद्धती अवलंबावी. आणि डेंग्यू सारख्या आजारामध्ये आज डेंग्यूच्या अळ्या पाहण्यासाठी आपण वरच्या फ्लोअरवरती जाऊ शकत नाही, त्याची परमिशन घ्यावी लागते. तर डेंग्यूला नोटिफायबल डिसीज करण्याचं माझ्या मनात आहे. आणि त्याचबरोबर रुग्णांना प्युअर ब्लड मिळावं. HIV ग्रस्त जर माणसाचं ब्लड आलं तर दुर्दैवाने त्याला HIV होऊ नये, त्यासाठी प्युअर ब्लड मिळावं, त्यासाठी नॅट प्रणाली आपण अवलंबित करतो आहे. त्याचबरोबर अनेक गोष्टी आपल्याला करण्याचा मानस आहे. मेंटल हॉस्पिटल विषयी सांगितलं. मेंटल साठी आपण किशोरवयीन मुलांसाठी आणि मुलींसाठी एक हेल्पलाईन सुरू केली आहे. आणि आमची जी मेंटल हॉस्पिटल्स आहेत, ठाणा असेल, पुणे असेल, नागपूर असेल, रत्नागिरी असेल, यांचं स्ट्रेंथनिंग कसं करता येईल, यांची बळकटीकरण कसं करता येईल याच्याकडे विशेष करून लक्ष दिलंय. आणि जेरियाट्रिक पेशंट म्हणजे वृद्धत्वाकडे झुकलेले पेशंट आहेत,
त्यांना काय करता येईल, त्यांच्यासाठी चांगलं काय करता येईल याच्यासाठी एक विशिष्ट योजना, त्यांना हेल्थ कार्ड देता येईल का, त्याच्यावर त्याचे रिपोर्ट सगळे इनबिल्ट असतील आणि त्यांनी कार्ड टाकलं का त्यांचे रिपोर्ट स्क्रीनवरती दिसतील, अशा प्रकारची योजना येऊ सर खूपच आहे की टोबॅको कंट्रोल रेग्युलेशन असेल, अनेक गोष्टी आपल्या तुम्ही म्हणालात तसं की अजून काम भरपूर करायचं आहे. आणि 2-3 उल्लेख फार चांगले होते की सरकारी डॉक्टरांनी केलेले उपाययोजना असतील आणि 58 लोकांचं निवृत्तीचं वय देखील वाढवलं, बरोबर 58 60 केलं, त्यामुळे माझे बरेचसे डॉक्टर रिटायर झाले. बरोबर. आणि टर्शरी हॉस्पिटल, सुपर टर्शरी हॉस्पिटल, स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची उपलब्धता आहे, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आव्हानं खूप आहेत, पण निश्चितच आपण हे करू. पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि 9:30च्या बातमीपत्रात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि जनता जनार्दनांच्या शुभेच्छा आवश्यक आहेत या मार्गक्रमणासाठी. धन्यवाद सर. पुढे पुढील बातमीकडे. रायगड जिल्ह्यात नेरळ इथं सगुणा बागमध्ये काल पीक परिसंवाद झाला. मुंबई दूरदर्शन राज्य कृषी विभाग परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. शेतकऱ्यांनी स्वयंपूर्ण व्हावं, नवनव्या संकल्पना तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं उन्नती साधावी, हा यामागचा उद्देश होता. अनेक तज्ज्ञांनी यावेळी मार्गदर्शन केलं. उत्तम दर्जाचं उत्पादन कसं घ्यावं, त्यासाठी अत्याधुनिक तसं जैविक तंत्रज्ञान कसं वापरावं, पिकाची काळजी, पुढे त्याची योग्य साठवणूक, विपणन या साखळीची शास्त्रशुद्ध माहिती उपस्थितांना देण्यात आली. शेतकऱ्यांच्या हितासाठी सह्याद्री वाहिनी नियमितपणे माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रम सादर करते. त्याचा राज्यभरातले शेतकरी मोठ्या संख्येनं लाभ घेत असल्याचं मुंबई दूरदर्शनचे उपमहासंचालक शिवाजी फुलसुंदर यांनी सांगितलं. पुण्याचे कृषी आयुक्त विकास देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. धुळे जिल्ह्यात सोनगीर परिसरात काल वादळी पाऊस आणि गारांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्याला सुरुवात झाली. सखड, दापुरी, दापुरा, वाघाडी, खुर्द, सोंडले, सार्वे, वायपूर, बाभळे परिसरात काही शेतकऱ्यांचं काल दुपारी अचानक झालेल्या पाऊस आणि गारांमुळे नुकसान झालं आहे. सोंडले जामफळ शिवारातली पपईची 600 झाडं या वादळी पावसात पडली असून पपईवर पांढरे डाग पडले आहेत. काही गावात कापूस आणि मका पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 35, किमान 23. नागपूर 30-21. पुणे 32-19. औरंगाबाद 33-21. नाशिक 31-17. कोल्हापूर 33-20. रत्नागिरी 34-22. सोलापूर 36-21. आणि अमरावती कमाल 31, किमान 20. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि आफ्रिका संपूर्ण जगासाठी आर्थिक गुंतवणुकीचं आशास्थान, पंतप्रधानांचं प्रतिपादन. सकल राष्ट्रीय उत्पादनात रस्ते, जलवाहतूक आणि महामार्ग विभागाचं किमान 2% योगदान असेल, नितीन गडकरी. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपाचीच सत्ता येणार, रावसाहेब दानवे. जम्मू काश्मीरमधल्या उधमपूर दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार अबू कासिमला आज पहाटे भारतीय सुरक्षा दलाकडून कंठस्नान. देशभरातून आतापर्यंत 1,20,000 मेट्रिक टन डाळ जप्त. 21 घाऊक बाजारपेठांमध्ये तूर डाळीच्या दरात घट. आणि कृषी क्षेत्राचा शाश्वत विकास करून 2019 पर्यंत राज्याला दुष्काळमुक्त करण्याचं सरकारचं उद्दिष्ट, मुख्यमंत्री. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.